हे पहा, तिथल्या पीआयनी अतिशय चुकीच्या पद्धतीने तो परवाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्याने गुन्हा दाखल केलेला आहे ऍक्च्युअल त्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे तिथे धनंजय देशमुख हे गाडीत बसलेले होते, त्या हॉटेलमध्ये सुद्धा गेलेले नाही आणि एकदम 307 वगैरे करण्यासारखा असला काही प्रकार त्या ठिकाणी नव्हता. पोलिसांच्या वरतीच म्हणजे तिथल्या तिडके मॅडम काल एसपी होत्या, त्यांनी तिथले डीवायएसपी यांनी तपासून कालच्या काल तो गुन्हा चुकीच्या पद्धतीने खोटा आणि ही जी पद्धत आहे काही अधिकारी लोकांची ही ते जे आकांतमध्ये जाऊन बसलेले आहेत त्यांचे काही समर्थक लोक अजूनही बीड जिल्ह्यामध्ये विविध पदावरती आहेत, त्याचे फटके हे आम्हाला अजून बसतात. हे पहा, तिथल्या पीआयनी अतिशय चुकीच्या पद्धतीने तो परवाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्याने गुन्हा दाखल केलेला आहे ऍक्च्युअल त्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे तिथे धनंजय देशमुख हे गाडीत बसलेले होते, त्या हॉटेलमध्ये सुद्धा गेलेले नाही आणि एकदम 307 वगैरे करण्यासारखा असला काही प्रकार त्या ठिकाणी नव्हता. पोलिसांच्या वरतीच म्हणजे तिथल्या तिडके मॅडम काल एसपी होत्या, त्यांनी तिथले डीवायएसपी यांनी तपासून कालच्या काल तो गुन्हा चुकीच्या पद्धतीने खोटा आणि ही जी पद्धत आहे काही अधिकारी लोकांची ही ते जे आकांतमध्ये जाऊन बसलेले आहेत त्यांचे काही समर्थक लोक अजूनही बीड जिल्ह्यामध्ये विविध पदावरती आहेत, त्याचे फटके हे आम्हाला अजून बसतात.